मी आमंत्रित करतो आता भारतीय जैन संघटनेचे प्रमुख श्री शांतीलालजी मुथा यांना। शांतीलालजी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहेत। भारतीय जैन संघटना दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी आघाडीने काम करते आहे। त्यांच्याकडून आम्हाला आजही प्रेरणा मिळते। मी श्री शांतीलालजी मुथा यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार उपस्थितांसमोर मांडावे। आजच्या या फार्मर कपच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय आमिर खान, सत्यजित भटकल, पाणी फाउंडेशनचे सर्व सहकारी, उपस्थित महाराष्ट्रातील आलेले सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम जेव्हा आमिर खानने 10 वर्षापूर्वी पाणी फाउंडेशन सुरू केलं तेव्हा आमच्यासारख्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना असं वाटलं की एक फिल्म ॲक्टर तिथून येऊन पाणी, माती, शेती ह्याच्यावरती काय त्याला कळणार आहे, काहीतरी लोकांच्यासाठी करण्याचं किंवा समोर काहीतरी प्रसिद्धीच्या माध्यमाने काहीतरी करायचं असं काहीतरी त्याच्यामध्ये असू शकेल, अशा प्रकारची शंका अनेक लोकांच्या मनामध्ये होती। आमिर माझ्यासुद्धा मनामध्ये होती। कारण आमिर असो, किरण असो, सत्य असो, हे शेती, माती, पाणी ह्याच्याशी त्यांचा काय संबंध येणार। परंतु हळूहळू ज्या पद्धतीने त्यांनी पाणी फाउंडेशनमध्ये 3 तालुके, 30 तालुके, 75 तालुके, संपूर्ण दुष्काळी महाराष्ट्र एक केला आणि संपूर्ण महाराष्ट्राला पाण्यासाठीची एक चळवळ उभी करण्याचं काम आमिर खाननी केलं। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्याने सांगतात की या महाराष्ट्रामध्ये जर चळवळ उभी करायची असेल, जर मोठे काम उभं करायचं असेल, जनआंदोलन उभं करायचं असेल तर त्याला जनतेची साथ लागते, स्वयंसेवी संस्थांची साथ लागते, लोकांची साथ लागते, हे सातत्याने मुख्यमंत्री सांगतात। आणि आपण पाहिलं, पाहता पाहता गेल्या 4-5 वर्षामध्ये जेव्हा पाणी फाउंडेशनने वॉटर कप सुरू केला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लागलं होतं। या ठिकाणी सुद्धा याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावरच्या हॉलमध्ये आपण लोक गोळा करत होतो। आज मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याची जी काही चळवळ आपल्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली आहे, त्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली अशा अनेक, जसं आता अमित चंद्र या ठिकाणी होते, अशा अनेक लोक आपल्या नेतृत्वाखाली उभी आहेत। म्हणून आज संपूर्ण देशामध्ये पाण्याच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर दिसतोय। परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती अशी सांगावीशी वाटते की पहिले 3 वर्षे 4 वर्षे पाणी फाउंडेशनच्या माध्यमाने एक चळवळ उभी राहिली आणि एक स्टेप वर चढून आमिर खान आता फार्मर कपसाठी पुढे गेले आणि कुठेतरी पाण्याच्या चळवळीमध्ये आम्ही सगळेजण मागं पडतोय की काय, अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली। या गोष्टीमध्ये आपल्याला सातत्य टिकवणं जरुरी आहे। जर एखादी चळवळ उभी करायची असेल तर फक्त इव्हेंट करून होणार नाही, त्याला मुवमेंट करावी लागेल। आणि ही मुवमेंट करण्याचं काम आमिर खान करू शकतात, सत्यजित भटकल करू शकतात, किरण राव करू शकतात, ह्याची मला खात्री आहे। आणि म्हणून मी मागच्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा झालेल्या कार्यक्रमामध्ये आमिर खान आणि मुख्यमंत्री साहेबांना ही रिक्वेस्ट केली होती की मागची चळवळ अर्धवट न सुटता ती आणखी जोमाने अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत। आणि जशी शेती महत्त्वाची आहे तशी माती महत्त्वाची आहे। आज आपण जे सामूहिक शेतीचं उदाहरण 3 वर्ष झालं दाखवून देत आहे, आम्ही 3 वर्ष झालं दरवर्षी फक्त कार्यक्रमामध्ये इथं पाहताना आम्हाला आश्चर्य वाटते। परंतु हे काम करत असताना सुद्धा साहेब पूर्ण ह्या लोकांनी सिस्टीम हातामध्ये, सिस्टीमला सपोर्ट करून काम केलेलं आहे। आपलेच ॲग्रिकल्चर कॉलेजेस, आपलेच प्रोफेसर्स, आपलेच शास्त्रज्ञ, आपलेच लोक, आपलीच जनता, आपलेच पदाधिकारी। म्हणून कुठेतरी ह्या गोष्टीला एक सातत्य ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या 2-3 वर्षामध्ये एक इन्क्युबेशन सेंटर टाईप काढून एक ही योजना कायमस्वरूपी कशा पद्धतीने सुरू राहील, जसं आपण गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या माध्यमाने 2-3 वर्षामध्ये बदल करून आज अशा प्रकारची योजना लोकांच्या समोर आणलेली आहे की महाराष्ट्रातला कुठलाही सरपंच स्वतःच्या नावाने कलेक्टरकडे अर्ज करून तलावातील गाळ काढण्याचा अर्ज त्यांनी कलेक्टरकडे करावायचा आहे। कलेक्टर डायरेक्ट ग्रामपंचायतीला काम अलॉट करतील,
ठरलेल्या दराप्रमाणे अलॉट करतील आणि कलेक्टरच त्याचं पेमेंट करतील. इतक्या प्रकारची अतिशय उत्कृष्ट योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. ही जी पद्धत लागलेली आहे, ही चळवळ सिस्टीममध्ये कन्वर्ट होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आज जे परिश्रम आमिर खान आणि सत्या आणि किरण घेत आहेत, हे सगळे परिश्रम जर ते सिस्टीममध्ये GR मध्ये पुढच्या काळामध्ये जर ते कन्वर्ट झाले नाहीत तर कदाचित ही चळवळ 5 वर्षाने आमिर खान तिसरी चळवळ उभी करतील आणि मग पाठीमागची पायरी घसरू लागेल की काय, अशा प्रकारची शंका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येते. मी जास्त वेळ बोलणार नाही साहेब, आपला वेळ घेणार नाही, परंतु मला एकच तळमळ आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी जे काही मुख्यमंत्री म्हणून आपण गेले 5 वर्ष आणि आत्ताचे गेले 2-3 वर्ष काम करत आहात, त्यामुळे आमच्यासारख्या सगळ्या लोकांना बळ मिळते आणि आम्ही लोक काम करू शकतो. याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आणि खास करून मी आभार मानतो. आदरणीय कृषी मंत्री कोकाटे साहेब यांचंही मी आभार मानतो. आणि अशा प्रकारच्या आमिर खानच्या या चळवळीला जोर भरून आम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे. आमिर खानला दीर्घायू लावो आणि आमिर खानच्या माध्यमाने अशा प्रकारच्या चळवळी उभ्या राहो, अशा प्रकारची विनंती, मी अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर चरणी करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.